आप देख रहे हैं भवानी टाइम्स। व्यसन मुक्त पहाट बाहेकर नशा मुक्ति पुनर्वसन और आजीविका प्रशिक्षण केंद्र, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार और श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर दलित मित्र पुरस्कृत महाराष्ट्र शासन के द्वारा यह कार्यक्रम आयोजित किया गया था। यह कार्यक्रम उन पुरुषों, महिलाओं और युवाओं के लिए आयोजित किया गया था जो नशे के आदी हैं। व्यसन मुक्त पहाट बाहेकर नशा मुक्ति पुनर्वसन और श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था के सहयोग से एक महत्वपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया। यह कार्यक्रम गोंदिया में आयोजित किया गया था, जिसमें मुख्य रूप से नशे के आदी पुरुषों, महिलाओं और युवाओं के पुनर्वसन के लिए जागरूकता करना था। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में श्री परिस अनिल देशमुख, श्री प्रजित नायर जिलाधीश गोंदिया, श्री विजय बाहेकर, कुमारी विजया बाबर अभिनेत्री, कुमारी चंद्रलेखा जोशी अभिनेत्री, डॉक्टर सृष्टि बाहेकर अभिनेत्री और श्री चंद्रभान खंडाइत उपविभागीय अधिकारी इस कार्यक्रम में उपस्थित थे। इन प्रमुख व्यक्तित्वों ने कार्यक्रम की शोभा बढ़ाई और नशे की समस्या से जूझ रहे लोगों के लिए प्रेरणादायक विचार रखे। यह कार्यक्रम उन व्यक्तियों के लिए आयोजित किया गया था जो नशे के आदी हैं और इसका उद्देश्य उन्हें नशा मुक्ति की दिशा में मार्गदर्शन और पुनर्वसन के उपाय प्रदान करना था। इसके साथ ही आजीविका प्रशिक्षण के माध्यम से उनके जीवन में सकारात्मक बदलाव लाने की दिशा में कदम उठाए गए। यह कार्यक्रम समाज में नशे के खिलाफ एक सशक्त संदेश देने और समाज के सबसे कमजोर वर्गों को पुनः मुख्य धारा में लाने के उद्देश्य से आयोजित किया गया था। सर, नवीन वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यातील तमाम जनतेला काय संदेश असणार? नवीन वर्षाचा अगोदर तर सर्व गोंदियावासियांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व गोंदियाकरांना सांगू इच्छितो की यावर्षी तुम्ही एक सकारात्मक व्यसन निवडायचं तुम्ही एक संकल्प करा आणि 365 दिवसामध्ये तुमचा जे स्वास्थ्य आहे त्याला चांगलं करण्यासाठी तुम्ही पाऊल उचला, जेणेकरून तुमच्या स्वतःचा स्वास्थ्यासाठी तुमचा कुटुंबाचा स्वास्थ्य चांगला असणार। परत सर्व गोंदियाकरांना हॅपी न्यू इयर। आपलं सर्वांचं स्वागत। मी रॉबिन भवरजार, भवानी टाइम्स मधून। व्यसन मुक्ती केंद्र बाहेकर व्यसन मुक्ती केंद्राचे सरसंचालक माननीय विजय भाऊ बाहेकर आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारू कार्यक्रम म्हणजे काय ठेवण्यात आलेला आहे व्यसन मुक्ती केंद्रामध्ये? व्यसन मुक्ती पहाट 2025 हा कार्यक्रम आज आहे आणि हा मागील 13 वर्षापासून निरंतर हा कार्यक्रम सुरू आहे। युवकांनी व्यसनमुक्त राहून नवीन वर्षाचे स्वागत करावं हा या मागचा उद्देश आहे आणि मुख्य उद्देश युवकांनी पहिला घूट घेऊ नये, कारण की आजच्या दिवशी बियर बार रात्रभर चालू असतात आणि लोकांमध्ये उत्सुकता असते की पहिला घूट आज घ्यायला पाहिजे आणि वयाच्या 14 वर्षाची मुलं, 15 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं आज व्यसनाच्या आहारी जातात। ह्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी बियर बार किंवा असं कोणत्याही ठिकाणी जाऊ नये आणि ह्या कार्यक्रमात यावं, व्यसनमुक्त राहावं, पहिला घूट घेऊ नये आणि नवीन वर्षाचं स्वागत आनंदित डान्स करून, एन्जॉय करून, जेवण करून, नाश्ता करून नवीन वर्षाचं स्वागत करावं। कारण की आपण स्वागत नवीन वर्षाचं करतोच, परंतु पिऊन स्वागत केलं तर त्याचे भविष्य बर्बाद होऊ शकतो आणि येणारा त्याचा भविष्य अंधकारमय होऊ शकतो। म्हणून आपण कोणी कोणता चांगला काम करतो तर निर्व्यसनी राहून आपण नवीन वर्षाचं स्वागत युवकांनी, ह्या देशाने, विश्वाने करायला पाहिजे अशी मला सगळ्या लोकांना विनंती आहे। सर, ज्या पद्धतीने तुम्ही अनेक वर्षापासून सतत व्यसनमुक्तीवर काम करता, राज्य सरकारच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आळा घालण्यासाठी किंवा व्यसनमुक्तीला किंवा भाषण द्यायला कधी नेते आलेत तर ते पण तेच सांगतात, परंतु रेव्हेन्यू वाढवण्यासाठी ते रात्रभर बियर बार ठेवतात, कुठं ना कुठं हे खंतय, हे प्रयत्न करतात, त्यांना पण स्वागत करतात आणि नंतर ते चालू पण ठेवतात। सर, या विषयावर काय बोला? कसं आहे, आता पूर्ण समाजातील हे सगळे जेवढे लोक आहेत
त्यांनी आपल्या मुलाला व्यसनी व्हावं असं तुम्हाला वाटते का? कोणताही पालक आहे, पालकाला कधी वाटणार नाही की माझा मुलगा व्यसनी व्हावा. तशीच आमची सरकार म्हणजे आमची मायबाप आहे. तर सरकार मायबाप असल्यामुळे आम्ही सगळे त्यांचे लेकरं आहोत. तर लेकरांनी दारू प्यावं, व्यसनी व्हावं आणि त्यांच्या व्यसनातून सरकारने रेवन्यू जमा करावा, ही चुकीचे ध्येय आहे. आणि हे चुकीच्या ध्येयामुळे कधी रेवन्यू कलेक्ट करून दारू वाजून असं असेल तर आपल्या देशामध्ये गरिबी वाढेल, दारिद्र्यता वाढेल. आणि सरकारचे काम आहे की दारिद्र्याचे निर्मूलन करणे आणि सुदृढ आणि चांगला समाज निर्माण करणे. तर आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा असेल तर व्यसनाधीनताला आळा घालायच पाहिजे. कारण की एक व्यक्ती व्यसनाधीन झाला तर त्याचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये बर्बाद होतो. तो व्यसनाच्या आहारी पूर्ण आपली प्रॉपर्टी विकतो, त्याच्या घरी बर्तन असतील तर बर्तनही विकतो आणि दारू प्यायला जातो. म्हणून आता ह्या सरकारचे काम आहे की व्यसनमुक्त समाज निर्माण करायला सरकारने स्वतः सामोरे यायला पाहिजे. कारण की गुजरात सारखी सरकार आहे, ती त्या ठिकाणी दारूबंदी आहे. बिहार आज दारूबंदीमध्ये समोर आलेला आहे, ते डेव्हलप करत आहेत. बिहार आधीपेक्षा जास्त डेव्हलप झालेला आहे, गुजरात जास्त डेव्हलप आहे. भारत ही आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर ऑलरेडी जास्त पैसा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राने हा पाऊल उचलू नये आणि संपूर्ण व्यसनमुक्ती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर, व्यसनमुक्तीच्या माध्यमातून तुम्ही ज्या समाजामध्ये एक नवीन मेसेज टाकलात, हा खूप म्हणजे असं खूप मोठंच काम आहे. सांगण्यात असं येतो की ज्याप्रमाणे व्यसनी आहारी जातो किंवा जसे डॉक्टर चिरवतकर सारखे डॉक्टर आहेत, म्हणजे माझ्यासमोर जसं केस आलं होतं की झोपच येत नव्हती, जेवण त्यांना झोपीच्या गोळ्या देणे पण जास्त डोस देता येईल नाही. तर असं मेडिकल फॅसिलिटीज वगैरे आपल्या बाहेर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अवेलेबल असतात. आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. सकाळी उठण्यापासून योगा आहे, प्राणायाम आहे, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग आहे, ग्रुप काउन्सिलिंग आहे, मेडिकल थेरपी आहे, म्युझिक थेरपी आहे. आणि आपण त्यांना रिहॅबिलिटेशन करण्यासाठी पण व्यवस्था ठेवलेली आहे. त्यांना वेगवेगळ्या रिहॅबिलिटेशनच्या ट्रेनिंग, गाय पालन असेल, बकरी पालन असेल, कोंबडी पालन असेल, भाजीपाला लावणे आहे, नर्सरी तयार करणे आहे, अशा प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग्स त्यांना देतो आणि त्यांना त्यांच्या पायावर उभ्या करण्याचे प्रयत्न करतो. तर हे होते आपले भायकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय भायकर साहेब. भवानी टाइम्समध्ये आपलं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत काही सिनियर अभिनेत्री आहेत, मुंबईवरून आल्यात, तर त्यांचा परिचय घेऊ. काय ना मॅडम आपलं? नमस्कार, मी विजया बाबर, मुंबई. हो. मला माहित झालं सिनियर अभिनेत्री म्हणून काम करता आपण. हो, आम्ही मालिकेत म्हणजे मी मालिकेत काम केलंय. जय जय स्वामी समर्थाची कलर्स मराठीवरती येते आणि सोनी मराठीवरती छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतले मी बयो हे पात्र साकारत होते. कलर्स वर ते जय जय गणात बोते असं काही नाही, जय जय स्वामी समर्थ त्यात होते मी. होते. ती सिरियल चालू आहे अजून, पण माझं त्यातलं संपलं. रोल हा, माझं त्यातलं संपलं. एक व्यसनमुक्ती म्हणून एक खूप मोठं व्यसनमुक्ती पहाट म्हणून असा कार्यक्रम आमच्या गोंदियामध्ये आज चालू होणार आहे. काय संदेश द्याल युवा पिढींसाठी? मुळातच हा थॉट खूपच कौतुकास्पद आहे. म्हणजे सृष्टी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि जेव्हापासून आम्ही ओळखतो तेव्हापासून तिने मला सांगितलं की जे बाबांचा असा उपक्रम आहे आणि गेले अनेक वर्ष ते असं सगळं करतात. सो मला की ते खूपच कमालीची गोष्ट आहे, कारण हा विचार करणं, लोकांसाठी विचार करणं हा खूपच मोठा विचार आहे. सो हा संदेश खूपच सगळ्यांपर्यंत, गावोगावी सगळ्या लोकांपर्यंत पोचायला हवा की हे व्यसन किती वाईट आहे. आणि त्यांचा जो एम आहे की पहिला घोट जे युवा पिढी घेतात तो 31st असतो, तर तोच मोडायचा आहे आपल्याला. सो त्याचाच मला याच निमित्ताने मला सुट्टी होती, तर म्हटलं की ठीक आहे, चला जाऊया आणि एक छान असा एक कार्यक्रमात आपला सहभागी व्हायला मिळतंय, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. धन्यवाद. तुमचा गोंदिया नगरीमध्ये आमच्यामुळे तर स्वागतच आहे, परंतु एक चांगला मेसेज, कारण की खूप बोलणारे पाहिलं पण ह्या शब्दामध्ये समजवणं, शब्द फुले, कारण की तुमचे जे शब्द होते ना, एखादा वक्ता कसा असतो त्या पद्धतीने खूप चांगलं मार्गदर्शन होतं. काय नाव आपलं? नमस्कार, मी चंद्रलेखा जोशी.
सोनी मराठीवरती तुमची मुलगी काय करते, कारण गुन्ह्याला माफी नाही, ह्या मालिकेमध्ये मी PSI सीमा जमदाडे कॅरेक्टर करत होते. आणि आताच मी सुद्धा छोट्या वेळची मोठी स्वप्न ह्या मालिकेमध्ये सुद्धा जॉईन झाले होते BSI सीमा जमदाडे ह्या कॅरेक्टरसाठीच. आणि आज इकडे येण्याचं निमित्त असं आहे की बाहेकर नर्सिंग स्कूलचं आता इथे फंक्शन होतं आणि संध्याकाळी गेले 12 वर्ष ते एक उपक्रम राबवत आहेत ज्याचं नाव आहे व्यसनमुक्ती पहाट. 31 डिसेंबरला सगळेजण व्यसनाधीन होतात, नशे करतात आणि हे होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी खूप मोठं पाऊल उचललंय. आणि मग असं युवा पिढीला प्रश्न पडेल की जर दारू नाही प्यायची, जर काही नशा नाही करायची, तर कसं साजरा करणार 31st. तर त्यासाठी त्यांनी छान कार्यक्रमही आयोजित केलाय, जो रात्रभर कार्यक्रम चालतो, जिथे छान व्यसनाशिवाय तुम्ही आनंद लुटू शकता आणि नवीन जे वर्ष येणार आहे त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. सो ह्यासाठी आम्हाला सृष्टीने आम्हाला आमंत्रित केलं आणि एवढ्या छान कार्यक्रमाला हातभार लागतोय तर का नाही यायचं, म्हणून नक्की आलोय आम्ही आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. सृष्टी, तुझं नाव खूप चालत आहे. सृष्टीमुळे तुम्ही आलात ॲज अ फ्रेंड. सृष्टी, बाबा जे करतात ते बरोबर आहे, तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत, काय म्हणजे काय मार्गदर्शन असेल? माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे की माझ्या म्हणजे बाबा तर आहेत, पण तेच ते इतकं मोठं एक सोशल कॉन्ट्रीब्युशन देत आहेत सोसायटीसाठी. आणि त्यात आम्हाला जे काही करता येईल, जे थोडंफार कॉन्ट्रीब्युशन आम्हाला देता येईल, आणि ते आम्ही प्रयत्न करतोय आणि खूप आनंद होतोय या गोष्टीचा. बरं, मुंबईला काय करतो? मुंबईला मी शिवा या मालिकेत दिव्या हा रोल साकारतीये. कोणती मालिका म्हटलं? शिवा मालिका, झी मराठीवर. जर का मराठी बोललो ना, मराठी नाटक पाहत नाही, सो घरी बघतात, त्यांना विचारणार मी ही मालिका कशी असतात, कारण की त्या सिने अभिनेत्री सोबत मी बोललोय. एक प्रश्न शेवटचा, व्यसन कसं पाहिजे? मी ज्या पद्धतीने म्हटलं की लोक दारू एन्जॉय करतात, व्यसन कुठलं पाहिजे? व्यसन का कुठलंही नाही, व्यसन चांगलं असू शकतं, व्यसन कामाचं असू शकतं, तुमची प्रकृती चांगलं ठेवण्याचं असू शकतं, पण प्रत्येक गोष्टीला ही लिमिट गरजेचीच असते. पण जर तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये, वाचनामध्ये, व्यायामामध्ये जर तुम्ही त्या गोष्टींचं व्यसन लावून घेतलं तर त्याच्याने कोणालाच हानी होणार नाही, ना निसर्गाला, ना आपल्या कुटुंबियांना, ना आपल्या मानसिक स्वास्थ्याला, ना आपल्या शारीरिक स्वास्थ्याला. त्यामुळे चांगल्या हॅबिट्स आपण ज्या म्हणतो त्या लावून घ्या आणि त्याचं व्यसन नक्कीच लावून घ्या. नाही, एक इतिहासातली गोष्ट म्हणजे जसं चंद्रशेखर आझाद, त्यांना व्यसन होतं, गांधीजींना व्यसन होतं आझादी मिळवण्याचं, बाबासाहेबांना व्यसन होतं अभ्यास करायचं, सावित्रीबाई फुलेंना व्यसन होतं महिलांना शिकवण्याचं. असल्या प्रकारे व्यसन पाहिजे. व्यसन म्हणजे चांगलं पाहिजे, ज्याच्याने कोणाचं नुकसान होणार नाही, फायदा होईल समाजाचा, कुटुंबियांचा आणि आपला स्वतःचा, मानसिक शारीरिक. ते व्यसन नक्की करावं. कोणता रोल केला होता म्हटलं मॅडम? मी PSI सीमा जमदाडे. आज तुमचा रोल आहे? आज आमचं सर्वांना चेक करायचं नाही, मी सध्या सुट्टीवरती आहे आणि मी सुट्टीवरती असले तरी मी खूप चांगल्या गोष्टीला हातभार लावून माझी ड्युटीज निभवते असं मला वाटतं. सो सर्वांचं स्वागत गोंदियामध्ये आणि आभार. आणि तुम्ही दोघींचा आभार बरं आमच्या राईस सिटी मध्ये आल्याबद्दल. आणि त्या टोकापासून एकदम शेवटच्या टोकापर्यंत गोंदिया नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, युवांना चांगलं पिढी घडवलं पाहिजे, चांगलं व्यसन केलं पाहिजे, वाईट व्यसनाला टाळलं पाहिजे. आणि एक ॲम्बिशन, एक मिशन म्हणून ते काम करतात माननीय भायकर सर. सो थँक्यू, आपलं खूप खूप स्वागत. तर मी रॉबिन भवरजार, कॅमेरामॅन आकाश सोबत, भवानी टाइम्स गोंदिया.